हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि यामध्ये आज आपण वाहन चालक विषयक पोलीस खात्यासंबंधी जे महत्त्वाचे फुल फॉर्म आहेत त्या महत्त्वाच्या फुल फॉर्मवरील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, पीयूसीसीचे पूर्ण रूप कोणते? पहा मित्रांनो, पीयूसीचे पूर्ण रूप असतंय पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, वाहनाच्या स्पीडोमीटरमधील आरपीएमचा फुल फॉर्म काय आहे? पहा, वाहनाच्या स्पीडोमीटरमध्ये जो आरपीएम आहे त्याचा फुल फॉर्म आहे रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ओके, समोरचा प्रश्न, LMVचा संपूर्ण अर्थ काय आहे मित्रांनो? LMV लाईट मोटर व्हेकल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, लाईट मोटर व्हेकल हा LMVचा फुल फॉर्म असतो. ओके, त्यानंतर HMVचा फुल फॉर्म काय असतो? तर HMVचा फुल फॉर्म असतो हेवी मोटर व्हेकल. ओके, हेवी मोटर व्हेकल असतो. त्यानंतर HTVचा फुल फॉर्म काय असतो? तर हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल. हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल हा त्याचा फुल फॉर्म असतो. त्यानंतर MMVचा फुल फॉर्म काय असतो? तर तो असतो मीडियम मोटार व्हेकल. मीडियम मोटार व्हेकल. आणि LTVचा फुल फॉर्म काय असतो? लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल. लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल हा LTVचा फुल फॉर्म असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. काही महत्त्वाचे फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितलेत. ओके, पुढे पाहूया. NHAIचा फुल फॉर्म काय असतो? पहा, NHAI याचा फुल फॉर्म असतो नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हा NHAIचा फुल फॉर्म असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर STPचा फुल फॉर्म काय असतो? तर हायवे ट्रॅफिक पोलीस. हा हायवेशी संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. STPचा फुल फॉर्म असतो हायवे ट्रॅफिक पोलीस. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. SUV म्हणजे काय रे? SUV म्हणजे काय असतं? तर स्पोर्ट युटिलिटी व्हेकल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल हा याचा फुल फॉर्म असतो. ओके, त्यानंतर MMVचा फुल फॉर्म काय असतो मित्रांनो? तर MMVचा फुल फॉर्म असतो मीडियम मोटर व्हेकल. मीडियम मोटर व्हेकल. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. चला आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. पहा, ABSचा पूर्ण रूप काय आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. चला, ABS याचा फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पुढे पाहूया. रस्ते वाहतूक संदर्भात RSPचा पूर्ण अर्थ काय आहे? पहा, रस्ते वाहतूक संदर्भात RSP याचा पूर्ण अर्थ आहे रोड सेफ्टी पेट्रोल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, रोड सेफ्टी पेट्रोल. ओके, त्यानंतर PEBचा फुल फॉर्म काय आहे? तर प्रिॲक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेक. प्रिॲक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेक हा PEBचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर RCचा फुल फॉर्म काय आहे? रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. RCचा फुल फॉर्म आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर PSLचा फुल फॉर्म आहे पोझिशन स्पीड लुक. ओके, PSLचा फुल फॉर्म आहे पोझिशन स्पीड लुक. ओके, त्यानंतर PSLचा फुल फॉर्म काय आहे? तर तो देखील सांगितलं मी तुम्हाला. आणि DASचा फुल फॉर्म आहे ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम. DASचा फुल फॉर्म काय आहे? ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम. ओके, पुढे पाहूया. वाहतूक संबंधी HSRPचा फुल फॉर्म काय आहे? पहा, वाहतूक संबंधी HSRPचा फुल फॉर्म आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स. समोरचा प्रश्न, CNG काय? पहा, ज्या CNGच्या गाड्या असतात त्यामध्ये आपण CNG भरतो, मग त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर तो आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, कंप्रेस्ड नॅचरल गॅस. समोरचा प्रश्न,
मोदचा लॉंग फॉर्म कोणता? मोद याचा लॉंग फॉर्म आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज हा याचा फुल फॉर्म आहे. ओके, आता हायवेज पासून आणखीन एक फुल फॉर्म आहे तो विचारतोय मी तुम्हाला. तर NHAIचा फुल फॉर्म मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेला आहे, त्याचे उत्तर आता पुन्हा तुम्ही इथे कमेंट करायचं. NHAI हायवे संबंधीचा आहे, त्याचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे, टाईप करून आम्हाला कळवायचं आहे. पुढे पाहूया. RTO म्हणजे काय रे? RTO म्हणजे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस. त्यानंतर CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट सांगितले तुम्हाला, CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. ओके, ATS अँटी टेररिझम स्क्वॉड, ATS अँटी टेररिझम स्क्वॉड. बरोबर. पुढे पाहूया. FIR म्हणजे काय रे? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. समोरचा प्रश्न. PUC म्हणजे काय रे? PUC म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पोल्युशन अंडर कंट्रोल. आणि पोलीस उपनिरीक्षकापेक्षा वरिष्ठ अधिकारीच हे फक्त चेक करू शकतात, शिपाई हवालदार नाही. ओके, पुढे पाहूया. वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाप PSIचा फुल फॉर्म काय आहे? पहा, वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाप PSI याचा फुल फॉर्म आहे पाउंड्स पर स्क्वेअर इंच. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पाउंड्स पर स्क्वेअर इंच. समोरचा प्रश्न. CCTNSचा अर्थ काय आहे रे? CCTNSचा अर्थ आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. समोरचा प्रश्न. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E सूत्री याप्रमाणे आहेत. पहा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E सूत्रे आहेत एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट, इमर्जन्सी केअर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट, इमर्जन्सी केअर. समोरचा प्रश्न. EBDचा पूर्ण अर्थ काय आहे? EBDचा पूर्ण अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन. समोरचा प्रश्न. वाहनाच्या स्पीडोमीटरमधील RPMचा फुल फॉर्म काय आहे रे? वाहनाच्या स्पीडोमीटरमधील RPMचा फुल फॉर्म आहे रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ओके, त्यानंतर MDRचा फुल फॉर्म काय आहे? मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स. ओके, MDRचा फुल फॉर्म आहे मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स. ओके, त्यानंतर व्हेकलचा फुल फॉर्म काय आहे? VASचा, तर व्हेकल ॲक्युटेड सिग्नल. VASचा फुल फॉर्म आहे व्हेकल ॲक्युटेड सिग्नल. ओके, पुढे पाहूया. PUCC हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहेत. PUCC तपासण्याचे अधिकार मी तुम्हाला सांगितलं पोलीस उपनिरीक्षकापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षकांपेक्षा वरिष्ठ. पुढे पाहूया. वाहन वळविण्याच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ काय? तुम्हाला सांगितलेलं आहे मी, वाहन वळविण्याच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ आहे पोझिशन स्पीड लूक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पोझिशन स्पीड लूक. समोरचा प्रश्न. AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे? AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. चला, आता आणखीन एक फुल फॉर्म मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पहा, तुमच्यासाठीचा जो फुल फॉर्म आहे तो आहे IVRS. IVRSचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, IVRS याचा फुल फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 10 सेकंद वेळ आहे मित्रांनो. ओके, चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा.
तर तो आहे इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रेकॉर्डिंग सिस्टीम. काय आहे? इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रेकॉर्डिंग सिस्टीम. हा जर अवघड वाटत असेल तर एक इझी विचारतो. SRPFचा फुल फॉर्म सांगा. चला बघूया कोण सांगतंय. SRPFचा फुल फॉर्म राईट कोण सांगतंय पाहूया आपण. 10 सेकंद वेळ घ्या यासाठी देखील. तर तो आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिलेला असणार आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. PSVचा फुल फॉर्म काय आहे? पहा मित्रांनो, PSVचा फुल फॉर्म आहे पब्लिक सर्व्हिस व्हेकल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पब्लिक सर्व्हिस व्हेकल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि त्यामध्ये आपण वाहन चालक विषयक पोलीस खात्यासंबंधित महत्त्वाचे फुल फॉर्म पाहिलेले आहेत आणि हे फुल फॉर्म आपण प्रश्न उत्तर या स्वरूपात पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्की दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.